I am from Gandhinath Taranji College of Pharmacy, Solapur. Today we'll see the third chapter, that is sulfonamides or sulfur drugs. That is part 5. That is the last part of this chapter. आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहोत थॅलाल सल्फाथायाझोल. त्याच्यामध्ये आपण त्या ड्रग्स इन्फॉर्मेशन बघितलेलं आहे, त्याचे युजेस बघितलेलं आहे, क्लास केमिकल प्रॉपर्टीज बघितलेला आहे आणि त्याचे फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स अँड ब्रँड नेम बघितलेले आहे. नेक्स्ट आपण बघितलं आहे सक्सिनाइल सल्फाथायाझोल. याच्यामध्ये आपण याचे युजेस प्रॉपर्टीज सर्व सेम एज ऑफ द थॅलाल सल्फाथायाझोल आहेत. नेक्स्ट बघितलं आपण सल्फा डाय मिथोक्साइन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सल्फा डाय मिथोक्साइन. त्याचे आपण युजेस बघितलं, ब्रँड नेम बघितलं. नेक्स्ट ड्रग आहे सल्फा मिथॉक्झी पायरिडाझिन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सल्फा मिथॉक्झी पायरिडाझिन. त्याच्यामध्ये आपण बघितलं बेसिक कंपाऊंड आपलं सल्फोनामाइड आहे. त्याच्यामध्ये आपण 6-मिथॉक्झी पायरिडाझिन 3 वायल हे ग्रुप आपण N1च्या नायट्रोजनला आपण अटॅच केलं आहे. N1च्या नायट्रोजनचं एक हायड्रोजन रिप्लेस करून आपण 6-मिथॉक्झी पायरिडाझिन 3 वायल. दिस कंप्लीट ग्रुप इज कॉल्ड एज न सल्फा मिथॉक्झी पायरिडाझिन. This is chemical property as same as of the previous drug. Another one is sulfa-methoxypyridazine. In that you can add the NaOH plus copper sulfate to use the greenish brown PPT. Uses are also same. The physical properties, sorry, pharmaceutical preparation is sulfa-methoxypyridazine tablet. The brand name is Dirasul and Confin. These are the two brand names, Dirasul and Confin. Next one is that is cotrimoxazole. This is very important drug. दरवर्षी हे एक्झामला विचारलेलं आहे. दॅट इज कोट्रायमॅक्साझोल. आपण क्लासिफिकेशनमध्ये पण बघितलेलं आहे कोट्रायमॅक्साझोल कसं बनलेलं आहे. ॲक्च्युअली दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ मिक्सचर ऑफ टू ड्रग. दिस इज द मिक्सचर ऑफ सल्फामिथॉक्साझोल अँड ट्रायमिथोप्राइम. सल्फामिथॉक्साझोल अँड ट्रायमिथोप्राइम ह्या दोन ड्रग पासून हे कोट्रायमॅक्साझोल ड्रग बनलेला आहे. The mixture contains 5 parts of sulfamethoxazole and 1 part is trimethoprime. That is the 5:1 ratio. याचे मेजर करता आपण बघितलं 5 पार्ट्स हे आपल्याला सल्फामेथॉक्साझोलचे असतील आणि 1 पार्ट हे आपलं ट्रायमिथोप्राइमचं असेल. दॅट इज द 5:1 कॉम्बिनेशन असेल. and this combination is known as cotrimoxazole. 5 parts is sulfamethoxazole, 1 part is trimethoprime. That combination is called cotrimoxazole. आता जर करता आपण बघितलं सल्फामेथॉक्साझोल हे सल्फानिलामाइडचं डेरिव्हेटिव्ह आहे. सल्फामेथॉक्साझोल इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ सल्फानिलामाइड. इन प्रेझेन्स ऑफ हेट्रोसायक्लिक रिंग इट इन्क्रीजेस द अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. जे काय सल्फामेथॉक्साझोल आहे त्याच्यामध्ये हेट्रोसायक्लिक रिंग आहे. त्या हेट्रोसायक्लिक रिंगमुळं त्याचं अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होतो. आपण मेनली हे अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटीसाठी हे यूज करतो. ह्याच्यामध्ये आपलं ट्रायमिथोप्राइमचं काय यूज असेल, काय कॉम्बिनेशन आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो ते आपण पुढे बघणार आहोत. आधी आपण बघूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ट्रायमिथोप्राइम. व्हाईट क्रिस्टलाइन पावडर, ओडरलेस, बिटर टेस्ट. इट इज व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. ट्रायमिथोप्राइम इज डेरिव्हेटिव्ह ऑफ pyrimidine and presence of methoxy group in phenyl nucleus. असं त्याने आपल्याला स्ट्रक्चरचं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. अँड इट इज रिड्युसेस द लिफोफिलिसिटी. जे काही फिनल ग्रुप आहे दॅट विल बी रिड्युसेस ऑफ लिफोफिलिसिटी ऑफ दिस ट्रायमिथोप्राइम and thus optimum activity obtained. It is not only antimalarial but also antibacterial activity. हे जे आपण ड्रग म्हणतो ट्रायमिथोप्राइम हे आपल्याला लिफोफिलिसिटी रिड्यूस करते. आता लिफोफिलिसिटी म्हणजे काय? लिपोफिलिसिटी, लिपो मीन्स लिपिड, फिलिक मीन्स लेवेबल, दॅट इज लिपिड लविंग कंपाऊंड.
हे जे काही लिपोफिलिसिटी आहे लिपिड लिव्हिंग कंपाऊंड आहे ते रिड्यूस करतो. इट इज वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ दिस ट्रायमिथोप्राइम. इट इज ऑल्सो ॲक्ट एज an antimalarial and also antibacterial activity. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत सल्फामिथॉक्सिझोलचं फिजिकल प्रॉपर्टी. इट इज व्हाईट टू येलोइश पावडर, odorless, bitter taste. It is very slightly soluble in water. These are some physical properties. नेक्स्ट आपण बघणार आहोत आपण सल्फामिथॉक्सिझोल आहे ते ट्रायमिथोप्राइम हे दोन्ही आपण सेपरेटली का देत नाही, इंडिव्हिज्युअल ड्रग आपण का देत नाही, याचं आपण कॉम्बिनेशन करूनच आपण ते का देतो हे आपल्याला बघायचं आहे. When sulfamethoxazole is given alone, a resistance develops to susceptible bacteria and needed higher dose and produces toxic effect like dysteluria. जर त्याचं आपण सल्फामेथॉक्सिझोल हे इंडिव्हिज्युअलचं आपल्याला अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी दाखवतो पण आपण इंडिव्हिज्युअल का देत नाही, जर करता आपण जसे देत जाऊ ड्रग दिस विल बी ससेप्टेबल टू द बॅक्टेरिया. त्यावेळेस आपण त्याचे डोस वाढवतो की बॅक्टेरियावर काहीच परिणाम होत नाही. इथं आपण रेग्युलर डोस जरी दिलं तरी बॅक्टेरियावर परिणाम होत नाही. त्यासाठी आपण जर करता डोस वाढवलं तर आपल्याला टॉक्सिक इफेक्ट दाखवतो लाईक क्रिस्टल्युरिया. त्यासाठी आपण हे म्हणजे अलोन सल्फामेथॉक्सिझोल देत नाही बिकॉज ऑफ it develops the resistance. नेक्स्ट बघूया आपण ट्रायमिथोप्राइम ऑल्सो डेव्हलप्स रेजिस्टन्स वेन गिवन अलोन. जसं आपण सल्फामेथॉक्सिझोल म्हटलं तसं आपल्याला ट्रायमिथोप्राइम पण हे आपण सिंगली म्हणजे देऊ शकत नाही बिकॉज इट इज ऑल्सो डेव्हलप्स द रेजिस्टन्स. सो वेन कॉम्बिनेशन ऑफ दीज टू ड्रग्स ऑफ सिमिलर फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टी, याचं जर करता आपण बघितलं दोन्ही ड्रग्सचं आपलं फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टी सेम आहे, are administered and they act as an antimicrobial activity increases. This is due to synergistic effect. Synergistic effect म्हणजे काय ते बघितलं. Synergistic effect means coordination with each other. म्हणजे हे एकमेकाला मदत करतात आणि ते बॅक्टेरियावर ॲक्ट होतात. That is act as a synergistic effect arising from sequential inhibition of dihydrofolate synthase and dihydrofolate reductase and also resistance not easily developed. जर करता आपण जसं मेकॅनिझम ॲक्शन बघितलं तर जे काय आपले बॅक्टेरियामध्ये पाभापासून आपलं फोलिक ॲसिड तयार होतो पण आपलं फोलिक ॲसिड तयार होऊ द्यायचं नाही. त्यासाठी आपण दोन्ही कंबाईन ड्रग दिलं तर ते आपलं कसं ॲक्शन दाखवतो ते आपल्याला बघायचं. बॅक्टेरिया पाभा असतो दॅट विल बी कन्वर्टेड इनटू डायहायड्रोफोलिक ॲसिड दॅट इज अगेन कन्वर्टेड इनटू टेट्राहायड्रोफोलिक ॲसिड. त्यामुळे आपलं जे काही बॅक्टेरिया आहे ते ग्रो जास्त होतं. ह्याच्यामध्ये जर करता आपण सल्फामेथॉक्सिझोल ड्रग ॲड केलं ह्याच्यामध्ये जे काही एन्झाईम आहे डायहायड्रोफोलिक ॲसिड सिंथेज हे याला अटॅक करतो. त्यामुळे आपल्याला डायहायड्रोफोलिक ॲसिड तयार होत नाही. डायहायड्रोफोलिक ॲसिड तयार होत नाही म्हणजे काय टेट्राहायड्रोफोलिक ॲसिड तयार होऊ शकत नाही. जर करता काही ड्रग ससेप्टेबल असेल आणि बॅक्टेरिया ससेप्टेबल असेल आणि डायहायड्रोफोलिक ॲसिड तयार केलं तरी आपण आता अजून एक ड्रग आपण कॉम्बिनेशन दिलं आहे दॅट इज ट्रायमिथोप्राइम दॅट कॅन इनिबिट दी डायहायड्रोफोलेट रिडक्टेज. त्याच्यामुळे आपल्याला टेट्राहायड्रोफोलिक ॲसिड तयार होऊ शकत नाही. त्यामुळं बॅक्टेरिया किल होऊ शकतो. हे जे मेकॅनिझम ॲक्शन आहे दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे जर करता मेकॅनिझम ॲक्शन तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला एक्झाममध्ये ह्याच्यावरनं कम्प्लीट तुम्हाला हे ड्रगचं इन्फॉर्मेशन लिहिता येईल. आता आपल्याला त्यांनी केस दिले सल्फामेथॉक्सिझोल इनिबिट्स दी सिंथेसिस ऑफ डायहायड्रोफोलिक ॲसिड फ्रॉम PABA by inhibiting the enzyme dihydrofolate acid synthase. And trimethoprim inhibits the action of dihydrofolate reductase, prevent the synthesis of tetrahydrofolic acid. This combination has reported enhancing the antibacterial activity when combination together, and this combination has synergistic bacterial and bactericidal action. जसं आपण युजेस बघूया. दिस कॉम्बिनेशन यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ दॅट फर्स्ट मीन्स जेनाइटो GENITO जेनाइटो urinary tract infection. It is used in the
जनरेटरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये यूज करतो. रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन लाईक ब्रोंकायटिस अँड न्यूमोनिया. Also used in the meningitis. Also used in the enteric infection, that is like a typhoid and paratyphoid. In this case, we are used this cotrimoxazole drug. It is in the form of tablets, injection, also dispersible cotrimoxazole tablet, pediatric cotrimoxazole tablet, pediatric cotrimoxazole mixture. The brand names are Bactrim, 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 Septran, 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 Cipline, and Uretrim. These are the 4 brand names. This drug is very important, and this is completes your sulfa drugs. Okay, thank you.